सुस्वागतम. फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत मालोजीराजे प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केंद्र द गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटण आयोजित आज रविवार दिनांक 19/1/2025 इयत्ता 10वी गुरु फाउंडेशन युनिटच्या ॲन्युअल मीटिंग 2024 व 25 मध्ये आपण पाहणार आहोत या संपूर्ण शैक्षणिक वर्षातील विशेष गुणवंत आणि प्रतिभावंत ठरलेल्या पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान. त्या सर्व विद्यार्थ्यांना हे दैदिप्यमान यश प्राप्त होताना द गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या शिक्षण प्रणालीनुसार फाउंडेशन प्लस ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग याचा निश्चितच फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे. अकॅडमीच्या धोरणानुसार शिस्तता, ध्येयनिश्चितता, प्रगतिशीलता आणि विकसनशीलता असा दृष्टिकोन नेहमी प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंगीकारल्याने त्यांना प्राप्त सन्मानास या गोष्टी अनुकूल ठरल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2024 व 25 मध्ये विषय तज्ञ शिक्षकांनी नियोजित वेळेत आपल्या विषयांचा सिलेबस पूर्ण केला. एकूण एक्झाममध्ये MCQ 5 व थेअरी 9 अशा पूर्ण झाल्या. चॅप्टर वाईज स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज 15 यशस्वीरित्या साकारल्या. याच नियोजनबद्ध शैक्षणिक धोरणाने आज देखील द गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीची प्रत्येक बॅच प्रत्येक वर्षी दैदिप्यमान यशाची परंपरा अबाधित ठेवत आहे. गुणवंत व प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या यशाबद्दल त्यांना त्यांच्या पालकांसमवेत सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देताना त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील भविष्याच्या वाटचालीस लक्ष शुभेच्छा. त्याचबरोबर फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी साहेब श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणजेच बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासताना आपल्या द गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. अशा सर्व विद्यार्थ्यांचे विशेष आभार आणि हेच यावर्षीचे सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनले आहे. क्लासरूम स्टडीज समवेत यावर्षी आपण स्पेशल समर कॅम्प आयोजित केला होता. यात लगोरी, चेन गेम, डिबेट स्पर्धा, क्रिकेट मॅच इंडोर व आउटडोर व सायन्स प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटीज देखील यशस्वीरित्या कंडक्ट करण्यात आल्या. समर कॅम्पद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले. अभ्यासाबरोबरच खेळाची जोड हे ऑलराऊंडर विद्यार्थी बनवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. आता आपण पाहू शैक्षणिक वर्ष 2024 व 25 इयत्ता 10वी फाउंडेशन युनिटची पारितोषिक श्रृंखला. अवॉर्ड श्रेणीमध्ये अकॅडमिक टॉपर ऑफ द इयर अवॉर्ड 2024-25 मुलींमध्ये प्रथम ऐमान शेख 940 पैकी 907 गुण 96.48% सहित गोल्ड मेडल. द्वितीय तेजस्वी रासकर 940 पैकी 896 गुण 95.31% सहित सिल्वर मेडल. तृतीय नाळे स्नेहा 940 पैकी 797 गुण 84.78% सहित ब्रॉन्झ मेडल. त्यानंतर मुलांमध्ये प्रथम संस्कार सरक 940 पैकी 806 गुण 85.74% सहित गोल्ड मेडल. द्वितीय स्थानी प्रद्युम्न मूल्या 940 पैकी 768 गुण 81.70% सहित सिल्वर मेडल. तृतीय प्रथमेश स्वामी 940 पैकी 747 गुण 79.46% सहित ब्रॉन्झ मेडल. त्यानंतर दिला जाणारा बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड मुलांमध्ये प्रथम वरद भोसले गोल्ड मेडल. द्वितीय दर्शन फाळके सिल्वर मेडल. तृतीय सार्थक दादा जाधव ब्रॉन्झ मेडल. त्यानंतर मुलींमध्ये अनुष्का मठपती प्रथम गोल्ड मेडल. द्वितीय श्रावणी साळुंके सिल्वर मेडल. तृतीय सायली मोरे ब्रॉन्झ मेडल. त्यानंतर दिला जाणारा सिन्सियर स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड 2024-25 मुलांमध्ये प्रथम नाळे संस्कार गोल्ड मेडल. द्वितीय सुयश पवार सिल्वर मेडल. तृतीय मिथिलेश तांबे ब्रॉन्झ मेडल. त्यानंतर मुलींमध्ये प्रथम भक्ती खलाटे गोल्ड मेडल. द्वितीय श्रावणी लाळगे सिल्वर मेडल आणि तृतीय सिद्धी जगदाळे ब्रॉन्झ मेडल. त्यानंतर अधिकाधिक प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा आज टू गेट टू मोर अवॉर्ड ऑफ द इयर 2024-25 मुलांमध्ये प्रथम ओम गरगटे गोल्ड मेडल. द्वितीय श्लोक गाजी सिल्वर मेडल आणि तृतीय जिशान मनेर ब्रॉन्झ मेडल. त्यानंतर मुलींमध्ये शिवानी सूळ प्रथम गोल्ड मेडल. द्वितीय वैष्णवी धुमाळ सिल्वर मेडल. तृतीय श्रावणी फरांदे ब्रॉन्झ मेडल. त्यानंतर दिला जाणारा वर्सटाईल स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड 2024-25 मुलांमध्ये प्रथम चैतन्य यादव गोल्ड मेडल. द्वितीय समर्थ साळुंखे सिल्वर मेडल आणि तृतीय दिव्यम लंगुटे ब्रॉन्झ मेडल. आणि मुलींमध्ये प्रथम वैष्णवी थोरात गोल्ड मेडल. द्वितीय अनुष्का दिवर सिल्वर मेडल.
तृतीय मृणाली निकम, ब्रॉन्झ मेडल. त्यानंतर दिला जाणारा दिवाळी अंक ऑफ द इयर अवॉर्ड 2024-25. मुलींमध्ये प्रथम श्रावणी फरांदे, गोल्ड मेडल. द्वितीय आयमन शेख, सिल्वर मेडल. आणि तृतीय सिल्वी बोबडे, ब्रॉन्झ मेडल. सोबतच मुलांमध्ये प्रथम क्रमांक साईराज भोयटे, गोल्ड मेडल. द्वितीय वरद भोसले, सिल्वर मेडल. आणि शेवटी तृतीय शंभूराज वाघमोडे, ब्रॉन्झ मेडल. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मानाने द गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीचे शैक्षणिक धोरण सिद्ध होत आहे. असे धोरण ज्यात शिस्तता, ध्येय निश्चिती, प्रगतशीलता व गुणवत्ता प्रधान तत्वांचा दृष्टिकोन अंगीकारला आहे. त्यामुळे हे यश असेच निरंतर राखण्यासाठी द गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी कटिबद्ध आहे. धन्यवाद.